हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हा व्हिडिओ करण्याचा मला खूप दिवसांचा विचार होता. कारण मी परत एकदा नव्याने YouTube चॅनल सुरू केलेलं आहे माझं. कारण केतकीज रेसिपीज जे चॅनल होतं, ते मागच्या 1 वर्षापर्यंत खूप छान चालायचं आणि मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत होती त्यावरती. पण मध्ये मी खूप मोठा ब्रेक घेतला आहे. जवळ-जवळ 1 वर्षाचाच पकडा तुम्ही. त्याचं पण कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त गप्पा मारण्यासाठी शूट करते आहे. कारण मला असं वाटतं, की मी कुठेतरी माझ्या ऑडियन्स सोबत कनेक्ट होऊ शकत नाही आहे. कारण फक्त रेसिपीज पुरतं आपलं नातं डेव्हलप झालेलं आहे. मला असं वाटतं, की माझ्यामध्ये रेसिपीजच्या पलीकडे सुद्धा बरंच काही आहे, जे मी तुम्हा लोकांसोबत शेअर करू शकते. मी एक खूप हॅपी गो लकी पर्सन आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्याकडे अजून भरपूर काही आहे, की जे मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू शकते. म्हणून आजपासून माझ्या चॅनलचं नाव केतकीज रेसिपीज वरून मी केतकीज वर्ल्ड करते आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या आणि माझ्या चॅनलवरती आता तुम्हाला फक्त रेसिपीज दिसणार नाही, तर त्यामध्ये लाईफस्टाईल कंटेंट दिसेल, थोड्याफार पॅरेंटिंग टिप्स दिसू शकतात, लहान मुलांच्या निगडीत काही गोष्टी असतील, ज्याच्यावरती मला कमेंट्स येतील, त्यानुसार मी त्याचे व्हिडिओ शूट करेल. आणि कपल गेम्स खेळेल आणि मला व्लॉग्स करायला खूप आवडतात. तर त्यामुळे मी आता विचार करते, की मी व्लॉग्ससुद्धा करेल. पण तुम्हाला रेसिपी कुठेही मिस होणार नाही. कारण माझ्या व्हिडिओमध्ये अ, मुळातच मी फूडी पर्सन आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कायमच म्हणजे फूडशी रिलेटेड काहीतरी दिसेलच आणि रेसिपीसुद्धा असूच शकते त्यामध्ये. आणि भरपूर लोकांना व्लॉग्स पण आवडतात. म्हणजे मलाच व्लॉग्स बघायला खूप आवडतात. त्यामुळे मला असं वाटलं, की मी सुद्धा बनवू शकते. तर मला एक ट्राय त्याला द्यायचा आहे आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांची यामध्ये साथ हवी आहे आणि मला माहिती आहे, की आतापर्यंत जसं तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, पुढे सुद्धा करालच. माझ्यासोबत म्हणजे अधून-मधून मला कमेंट्स येतात. पण बऱ्याचदा माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज असतात, लाइक्स असतात, पण तितक्या कमेंट्स नसतात. कदाचित मी तितकी बोलत नाही व्हिडिओमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्यासोबत ऑडियन्स कनेक्ट होऊ शकत नाही आहे. आणि त्यानंतर मला माझ्याबद्दल थोडं सांगायचं होतं. माझं नाव केतकी आहे आणि माझ्या मिस्टरांचं नाव हितेश आहे. माझं लग्न 2020 मध्ये झालेलं, जस्ट लॉकडाऊनच्या 1 महिन्याआधी. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनीच खूप छान-छान रेसिपीज बनवल्या असतील. तसे मी सुद्धा खूप छान रेसिपीज बनवायचे आणि मग माझ्या मिस्टरांना असं वाटलं, की "तू इतकी छान कुकिंग करतेस, तर मग तू चॅनल का नाही ओपन करत?" मला तशी कधी गरज वाटली नाही, कारण मला वाटलं, की ऑलरेडी YouTubeवरती किंवा इंटरनेटवरती खूप सारे शेफ्स आणि बाकी लोकांच्या रेसिपीज असतात. तर माझं कोण बघेल असं मला वाटलं होतं. त्यानंतर तरी त्यांनी मला म्हटलं, की "तू शूट कर. मी तुला हेल्प करतो आणि तू टाकत जा व्हिडिओ. आपल्या मेमरीसाठी असतील. आपल्याला सबस्क्रायबर नसले तरी चालतील, पण एक तुला तुझी आवड जोपासता यावी आणि काहीतरी करावं." सर्वात आधी तर मी एक इंजिनिअर आहे. तर मी त्यानंतर जॉबसुद्धा केलेला आहे. 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर मी बँकेची प्रिपरेशन केलेली आहे, कारण मला एक स्टेबल जॉब हवा होता आणि बँकेच्या जॉबमध्ये तुम्हाला माहितीच आहे, की प्री मेन्स क्लिअर करणं किती कठीण असतं आणि मी ते तरीही 2 ते 3 वेळा केलेलं आहे आणि इंटरव्ह्यूमधनं सुद्धा परत आली आहे. ते पण 1 मार्काने किंवा 0.5 मार्क्सनी असं. तर म्हणजे माझं नशिबाने मला तिथे साथ नाही दिली. ठीक आहे, मला काही पण मी म्हणजे अशी आहे, की मी दुःख घेऊन बसत नाही. मी पुढे चालत राहते. त्यामुळे मी परत प्रयत्न केला, की आता काय करू शकतो आपण? आणि मग नंतर माझं लग्न होऊन गेलं. लग्न झालं 2020 मध्ये. मग लॉकडाऊन लागलं. तर मग ते एक्झाम्स पण बंद झाल्या. सगळंच हे होऊन गेलं. तर पण मी म्हटलं, की आता काहीतरी आपण असं करूया, की ज्याने मी घरसुद्धा सांभाळू शकेल आणि अर्निंग सुद्धा करू शकेल. म्हणून मी केक शिकायचा निर्णय घेतला. माझी एक मैत्रीण होती, ती केक करायची, तर तिने मला केक शिकवला आणि मग माझा केकचा बिझनेस इतका सुंदर चालायचा, की त्याच्यामध्ये मी एक आय-टी एम्प्लॉयी जितका महिन्याभरात कमवत असेल, तितकं मी त्याच्यापेक्षा जास्तच कमवत होती. कारण मला रोजचे जवळपास 5 ते 10 ऑर्डर्स राहायचे आणि खूप छान केक राहायचे माझे. आणि माझं ते Google मॅप्सवरती पेज सुद्धा बनवलेलं होतं. तर मला रिव्ह्यूज पण खूप छान होते आणि मला इंटरनॅशनल ऑर्डर्स यायचे आणि बेसिकली मी अमरावतीची आहे, अमरावती, महाराष्ट्र. तर आमच्या विदर्भात म्हणजे विदर्भातली आहे मी.
तर बरेच विदर्भातले लोकं आता माझ्यासोबत कनेक्ट करू शकतील. मला इंटरनॅशनल ऑर्डर्स यायचे, ज्यांचे नातेवाईक अमरावतीला आहेत, तर ते त्यांच्याकडून मला केकच्या ऑर्डर्स यायचे आणि मी ते कंप्लीट करायची. त्यामुळे मला खूप छान अर्निंग होती. पण मग नंतर 2022 मध्ये मी प्रेग्नंट राहिली आणि माझा फर्स्ट मला मुलगी झाली. तर तेव्हा मी उभी राहून कंटिन्यू केक बनवणं करू नाही शकली. म्हणून मी तो तिथे ब्रेक घेतला. मग एकदा ब्रेक घेतला की मुलं लहान असतात, मग आपण नाही करू शकत. 22-23 हां, तर 23 मध्ये काय झालं, की माझी मुलगी 6 महिन्याची, 8 महिन्याची झाल्यानंतर मी तिच्यासोबत एक लाईफस्टाईल व्हिडिओ टाकला, माझं मॉर्निंग रुटीन. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. तर त्याला सर्वात जास्त 65 मिलियन व्ह्यूज आले त्या व्हिडिओला आणि त्यानेच माझे 100K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. माझं मॉनिटायझेशन झालं आणि खूप मस्त सबस्क्रायबर बेस माझा बनला आणि तेव्हा मला असं वाटलं, की चला आता मी इथून पण अर्निंग करू शकते आणि मग मी माझ्या मुलीचं पण Instagram चॅनल चालू केलं. आता तिच्या Instagramवर सुद्धा 20,000 ते 22,000 फॉलोवर्स आहेत आणि तिचं Instagram पण छान चालू आहे. तर मी असं घरी बसून मुलं म्हणजे बाळ सांभाळून आणि घर सांभाळून अर्निंग सुद्धा करते आणि मला जे आवडतं मी मेन ते करते. तर त्यामुळे मी खुश आहे त्यामध्ये. 2025 पर्यंत व्यवस्थितपणे चॅनल चालू ठेवलं आणि मग 2025 मध्ये फायनली मला कळालं, की मी सेकंड टाईम प्रेग्नंट आहे. तर आता जस्ट 6 मार्चला माझी डिलिव्हरी झाली. तर मला मुलगा झालाय. पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा आहे आता मला. माझ्या मुलीचं नाव आहे रिधिमा आणि मुलाचं नाव आहे ऋग्वेद. तर आता ते माझा मुलगा आता 6 तारखेला 5 महिन्याचा कंप्लीट होईल. म्हणजे आता लाईफ त्याच्यासोबत परत स्लो झाली होती. पण मी लगेच स्वतःला तयार केलं, की आता आता आपल्याला ब्रेक घ्यायचा नाही आहे. आता आपल्याला पटापट जे आपलं करियर आहे YouTubeमध्ये ते ते चांगल्याने चालवायचं आहे. म्हणून मी आता तुम्ही बघत असाल तर 1 महिना झालाय मी खूप कंटिन्युअसली रोजचे व्हिडिओ टाकते आहे. कारण आता माझा जो सबस्क्रायबर बेस होता, तो मला परत जागा करायचा आहे आणि होतोय म्हणजे इम्प्रूव्ह होत आहे. आता माझा एक शेंगोळ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर त्यामध्ये मी लाईफस्टाईल सुरू केलाय म्हणून मी आता लाईफस्टाईल कंटेंट प्लस रेसिपी असं करते आहे. हीच ती गुड न्यूज होती, की हीच ती अपडेट होती, की माझा इतका मोठा ब्रेक का झाला आणि चॅनल का बरं बंद होतं. तर पण आता इथून मी प्रॉमिस करते, की याच्यानंतर कधीच चॅनल बंद होणार नाही आणि मी तुम्हाला व्लॉग सुद्धा दाखवेल. माझे फॅमिली मोमेंट्स सुद्धा दाखवेल आणि बऱ्याच गोष्टी आहे ज्याच्यामध्ये मला असं वाटतं, की मी माझं एक तुम्हाला इनपुट देऊ शकते, तर मी ते करणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अशा वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि तुम्हालाही कसं वाटलं मला सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. चला आता तोपर्यंत बाय बाय.